मुंबईत संध्याकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात. पाऊस कायम राहिल्यास पुन्हा मुंबईत तुंबण्याची शक्यता. सीएसएमटी चर्चगेट परिसरात तुफान पाऊस. दादर स्टेशनवर रुळावर पाणी साचण्यास सुरुवात. मुंबईकरांची घरी जाताना त्रेधा तिरवे. पुढील 24 तास महत्त्वाचे. मुंबईत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई ठाण्यातील शाळांना सुट्टी. पालिकेकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश. पावसामुळे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी. पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी. मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई. उद्धव ठाकरेंच्या 25 वर्षाच्या कारभारावर फोडलं खापर. मुंबई तुंबला प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी हात केल्यावर. विधान परिषद निवडणुकीमुळे पंचतारांकित हॉटेल्सना आजचे दिन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप, राष्ट्रवादी पक्ष आणि आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवणार. वाघनखांमुळे नव्या वादाला फोडणी. ती वाघनखं अफजल खान वधाची नाहीत. लंडनच्या वस्तुसंग्रहालयाच्या पत्रानं महाराष्ट्रात खळबळ. मुंबईत सीएनजी पीएनजी दरात वाढ. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांचं स्नेहभोजन. विधान परिषद निवडणुकीआधी स्नेहभोजन. मुंबई विद्यापीठात 152 अनुदानित प्राध्यापक पदांवर भरती. इच्छुकांना 7 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर. विधिमंडळात सर्व आमदारांना करणार मार्गदर्शन. जागतिक कीर्तीच्या राज्यातील खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय. जागतिक पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना शासन सेवेत मिळणार नियुक्ती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. घराबाहेर पडू नका. वर्षा गायकवाड यांचं मुंबईकरांना आवाहन. ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी. पावसामुळे मध्य रेल्वे लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने. मुंबईकरांचा एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास. दापोलीत पुराच्या पाण्याचा केळसकर नाक्याला वेढा. दापोलीत जोग नदीचं पाणी पात्राबाहेर आलं. रूपनगर भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस. ओरोस जिजामाता नगरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. खासदार नारायण राणे, निलेश राणेंनी केली पाहणी. पुढील 3 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. भारतीय हवामान विभागाने दिला इशारा. हिंगोलीला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसाचा पिकांना फटका. अनेक भागात शेती पाण्याखाली. नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यावरून आलेल्या कारमध्ये सापडला 19 किलो गांजा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.